प्रामाणिकपणा हीच खरी शिकवण. चिंटू नावाचा एक मुलगा होता. तो फक्त 8 वर्षांचा लहानसा होता. त्याच्या आईने त्याला बालवाडीत शाळेत घातले होते. एक दिवस चिंटू शाळेतून घरी येत असताना रस्त्यात त्याला 50 रुपयांची नोट पडलेली दिसली. ती नोट पाहून त्याच्या मनात विचार आला की ह्या पैशांत काहीतरी आयते खाऊ घेता येईल. हा विचार करून तो खूप खुश झाला आणि त्याने ती नोट उचलली. थोडे पुढे गेल्यावर त्याला एक आजी घाबरलेल्या अवस्थेत काहीतरी शोधताना दिसल्या. चिंटू त्यांच्याजवळ गेला. चिंटू म्हणाला, "आजी, तुम्ही काय शोधत आहात?" आजी म्हणाल्या, "अरे बाळा, माझे 50 रुपये इथे कुठेतरी पडले आहेत, तेच शोधते आहे." हे ऐकताच चिंटू थोडा शांत झाला. त्याने मनात विचार केला. त्याच्याकडे असलेली 50 रुपयांची नोट त्याने आजींना दिली. चिंटू म्हणाला, "आजी, मला रस्त्यात हे पैसे सापडले. कदाचित तुमचेच असतील." आजी म्हणाल्या, "अरे बाळा, हे पैसे तर तुझेच असतील, राहू दे." पण चिंटूने पैसे घ्यायला नकार दिला. ते पाहून आजी आनंदाने म्हणाल्या, "गुणी आहेस रे बाळा, तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत." असे म्हणत त्यांनी प्रेमाने चिंटूच्या डोक्यावरून हात फिरवला. आजीने चिंटूला त्यांच्याजवळची कॅडबरी त्याला दिली. चिंटू खुश झाला आणि निघून गेला. थोडे पुढे आल्यावर त्याला आईचं एक वाक्य आठवलं. "बाळा, नेहमी प्रामाणिक राहायचं. त्याचं फळ एक दिवस नक्की आपल्याला भेटतं." आणि त्याला आईचं बोलणं पटलं होतं. नेहमी आपण प्रामाणिक